त्वं स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात तद्विद्ये वर्षभ तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुझ आपण पेजे दाविले आणि क्षेत्र हे सांगितले आघवे जे भगवंत सांगतायत अर्जुना तुला क्षेत्रज्ञ या शब्दानं जे क्षेत्रज्ञ म्हणून असं वर्णन केलंय तर क्षेत्रज्ञ दुसरा कोणी सांगितला नाही तर आपण पेज जे तुझं दाविले तुला आपलं स्वरूप काय केलेलं आहे दाखवलेलं आहे आत्मस्वरूपच दाखवलेलं आहे आत्मा ज्याला आपण म्हणतोय आहे का नाही आणि क्षेत्रज्ञ काही वेगळं नाहीये आणि क्षेत्र हे सांगितले आगवे आणि क्षेत्र ज्याला म्हणतात त्या क्षेत्राचं हे म्हणजे मायेचं हे काय केलं वर्णन केलं क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा आहे का नाही ब्रह्म आणि क्षेत्र म्हणजे माया थोडक्यात आहे का नाही त्या दोन्हीचंही वर्णन केलं तया यरा मेळी वैजे भूती सकळी आणि संगे सलेली कल्लोळ जैसे तया यरा मेळी आणि त्या दोघांच्या मिळण्यानं दोघांच्या भेटीनं काय झालं वैजे भूती सकळी सगळ्या जीवमात्राची निर्मिती झाली कशाप्रमाणे अनिल संगे सलेली कल्लोळ जैसे जसं वाऱ्याच्या संगतीने लाटाची निर्मिती झाली आहे का नाही वाऱ्यानं पाणी लोटलं आणि लोटल्यामुळे त्याच्या काय तयार झाल्या लाटा तयार झाल्या आहे का नाही दुसऱ्या अध्यायात सांगितलं जैसे पवन तो हलविले आणि तरंगाकार झाले तरी कवन के जन्मले म्हणून येत त्याची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाले विचारी पा बरोबर आहे का नाही म्हणून फक्त त्या लाटा तयार झाल्या म्हणजे पाणीच उचललं वेगळं काही झालेलं नाही किंवा दुसरं उदाहरण देतात का तेजा आणि उखरा येथे झाली अविरा मृगजलाची अपुरा रूप होय तेजा आणि उखरा सूर्याचं तेज आहे का नाही आणि सूर्याचं तेज आणि उखर भूमी म्हणजे माळरान त्या सूर्याच्या तेजाचं माळरानाची भेट झाली की मृगजलाचा पूर तयार होतो तो असतो मिथ्याच पण तेवढ्या पुरता काय होतो तो भासतो आहे का नाही नाना दरधारी जळंबली सुंदरी उठीजे जेवी अंकुरी नाना विधी नाना दरधारी नाना प्रकारचा धारा ऐका नाही आकाशातून पडल्या आणि जमिनीची त्या पाण्याची भेट झाली की नाना प्रकारचे बियाचे अंकुर काय होतात तयार होतात ऐका नाही नाना प्रकारचं धान्य गवत म्हणा तयार होतं तैसे चराचर आगवे जे काही जीव नावे तो उभयोगे संभवे ऐशे जाना तसं या चराचरामध्ये जीव ज्याला म्हणतात ना तो उभयोगे संभवे दोघांच्या संबंधाने काय होतो तयार होतो ऐका नाही असं समजावं या जागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना पासून होती भिन्ना भूत व्यक्ती यामुळे अर्जुना क्षेत्रज्ञापासून हे जीव वेगळे होत नाही पण ते वरचे जरी त्याचे हे वेगळे असले आकार पुढे सांगितलेच ते आता तरी कोठे जीव निराळा ऐका नाही त्या आत्मस्वरूपाचंच प्रतिबिंब काय आहे जीव आहे काही वेगळं नाहीये समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति काही पटत्व तंतू नव्हे तरी तंतूची चिती आहे ऐशे खोली डोळा पाहे ऐक्य जे का जीवाचं आणि क्षेत्रज्ञाचं म्हणजे जे ब्रह्माचं ऐक्य आहे ते कसं आहे पटत्व तंतू नव्हे स्थूल दृष्टीनं जर पाहिलं तर आपल्याला वस्त्र दिसतं तंतू दिसत नाही पटत्व तंतू नव्हे पटत्वामध्ये तंतू नाहीच असा भास आहे आपला त्याचा अर्थ हा सिद्धांत नाही भ्रमात्मक आपण तसं पाहतो की वस्त्रामध्ये तंतू नाही पण जर खरं अर्थ पाहिलं ऐशे खोली डोळा पाहिजे खोल डोळ्यानं जर पाहिलं खोल डोळ्यानं म्हणजे विचार करून जर पाहिलं तरी तंतुशीची ते आहे तंतूच म्हणजे काय झालेलं आहे वस्त्र झालेलं आहे दोघांचं ऐक्य आहे भूती आगवीची होती एकाची एका हाती परंतु प्रतिती याची घेपा भूती आगवीची होती आग सगळे जीव मात्र होतात ऐका नाही एकाची एका हाती एकापेक्षा एक काय आहे वेगळे आहे पण त्या एकापेक्षा एक वेगळे असण्यानं तू वेगळा तुझ्या बुद्धीत वेगळेपणा घेऊ नको तू अनुभव कशाचा घे आत्मस्वरूपाचा घे जे मूळ एक तत्व आहे सगळ्यांच्या आत आहे त्याचा अनुभव घे वरवर जर पाहशील अर्जुना
भगवंत सांगतायत वरवर जर पाहशील तर यांची नामे ही अनाने, अनारिशी वर्तनी, वेस ही शिनाने आगव्याचे. यांची नामे अनाने, एक नाव आहे का? वेगळे वेगळे नाव आहेत महाराज, वेगळे वेगळे नाव आहेत. म्हणजे पुरुषातच वेगळे वेगळे नाव आहेत असं नाही, प्रत्येक योनीचे नाव काय आहे? वेगळे वेगळे आहे. नामे ही अनाने, अनारिशी वर्तनी. बरं, वागणं सारखं आहे का सगळ्यांचं? मनुष्याचं, अरे माणसात वागणं काय नाही, स्वगत भेद आहे, सजातीय भेद आहे आणि विजातीय भेद आहे. नुसता विजातीय भेद नाही, नुसता सजातीय भेद नाही, तर स्वगत सुद्धा काय आहे? भेद आहे. हाताचं काम पाय करू शकत नाही, पायाचं काम मुख करू शकत नाही, मुखाचं काम डोळे करू शकत नाही, डोळ्याचं काम कान करू. स्वगत भेद आहे. हा, ती कानी केवी बनावी, ऐका नाही, फुले आणून केवी बांधावी डोळ्याची, असं सांगितलंय. अनादिश वर्तने, वेशही शिनाने. बरं, यांचे वेश बाह्य वेश सारखे आहेत का? वेगळे वेगळे आहेत सगळ्यांचे. ऐश्वर्य कोणी किरीटी, भेदी सुशी हन पोटी, तरी जन्माची पोटी न नाशिनी गो. आणि वरवरचे आकार, वरवरचे वेश, वरवरचे नाम, हे जर पाहून तू जर तुझ्या बुद्धीत भेद घातला ना अर्जुना, एकदा का तुला भेदात्मक बुद्धी प्राप्त झाली रे झाली, कोट्यावधी जन्म जातील पण इथून तू निघू शकणार. जन्माच्या कोटी न लहाशी निघो. इथून कोट्यावधी जन्म झाले तरी तू बाहेर निघणार नाही. महाराज, इथून बाहेर निघायचं असेल तर अभेद दृष्टी काय व्हावी लागते? प्राप्त व्हावी लागते. मी ब्रह्म हेही शेवटचा टप्पा नाही, जगात ब्रह्म हाही शेवटचा टप्पा नाही, तर जगत ब्रह्म आहे का नाही, हा शेवटचा काय आहे? अवघे ब्रह्मरूप रीता नाही ठाव. अवघे ब्रह्मरूप, अवघे ब्रह्मरूप, अवघा अवघाची जाणी देवायचा. तुकोबर आहे सगळं, अवघाची जाणी देवायचा. असं जाणतो की सगळाच काय आहे? अवघी रूपे तुझी देवा. अवघा देव झाला पाहिजे, भरून अंतर पाहिजे. म्हणजे सगळाच काय आहे याचा अर्थ? देव आहे. कोणता देव? भरून या, जो हात बाहेर भरलेला देव आहे तो. आणि मग तू जर असा अभेद दृष्टी तुला प्राप्त झाली नाही तर कोट्यावधी जन्म बरीच फिरत मग इथून बाहेर निघणार नाही. इथून बाहेर निघायचा एकच रस्ता आहे, नाही का नाही? जसा तो चक्रव्यूहात अटकला होता अभिमन्यू, बाहेर निघायचा रस्ता माहित नसल्यामुळे मरावं लागलं, आहे का नाही? त्याप्रमाणे तो अटकला जायला. पै नाना प्रयोजनशीले, दीर्घे वक्रे वर्तुळे, होती एकाची फळे तुम्ही नियेचे. उदाहरण देतात माऊली. नाना प्रयोजनशीले, आहे का नाही? दीर्घे वक्रे वर्तुळे, होती एकाची फळे तुंबिनीयेचे. तुंबिनीयेचे फळे एकाची होती. तुंबिनी म्हणजे भोपळा, भोपळा आहे. मला त्या भोपळ्याचे फळ, आहे का नाही, कसे आहेत? त्याचे आकार सारखे नाही, त्याचा उपयोगही सारखा घेतला जात. नाना प्रयोजनशील, त्याचं प्रयोजन, त्याचा उपयोग वेगळ्या वेगळ्या प्रकारचा घेतला जातो, आहे का नाही? पण त्यांचे आकार सारखे आहेत का? दीर्घे वक्रे वर्तुळे, काही लांब आहे, काही गोल आहे, तर काही चापटे आहे. मग लांब जर भोपळा असेल, चांगला असा असा थोडासा लांब असेल, तर त्याची हे बनवली जाते, सांगड बनवली जाते, आहे का नाही? एखादा मस्त गोल असेल वरून त्याला जर असं थोडस आलेला असेल तर त्याला एखादा संन्याशी वरचं तोंड कापतो, त्याला एक दोरी लावतो आणि त्याचं काय बनवतो? कमंडलू बनवतो, आहे का नाही? आता कोणा कमंडलू बनवलं, कोणा पोहायला, कोणा काही त्यात भरायला, एखाद्या माल धान्य भरायला उपयोग केला. नाना प्रयोजन. कोण उपयोग केला? वेगळा वेगळा, नाना प्रयोजन. त्याचे उपयोग काय येतात? वेगळे वेगळे आहेत. त्याचे आकारही वेगळे वेगळे आहेत. पण फळ एकाच झाडाच्या वेलाचे आहेत ना, एकाच आहेत ना. का त्याचा ते भोपळ्याचं त्याची जात मोडणार आहे? मोडणार नाही, आहे का नाही? दुसरं उदाहरण देतात. होतो का उजू वाकुडे, परिपोरीचे हे न मोडे, तैशी भूती अवघडे परी वस्तू उजू. होतो का उजू वाकुडे, बोरीचे लाकडे आहेत, काही सरळ आहे, काही वाकडे आहेत. त्याचे उपयोगही वेगळे वेगळे आहेत. एकच उपयोग केला जातो
वेगळे वेगळे उपयोग केले जातात. पण बोरीचे हे न मोडी, पण त्याची मूळ बोरीची जी जात आहे ती मोडल्या जाते का? कोणी दांडा बनवू का, कोणी अवताळ उपयोग करू का, कोणी कशाला उपयोग करू, पण बोरीचे हे न मोडे तैसी, त्याप्रमाणे होते अवघडे. अवघडे म्हणजे वेगळे वेगळे, उत्मात्र बरोबर वेगळे वेगळे आहेत, तरी वस्तू उजू. पण आतलं जे आत्मतत्व आहे ते काय आहे? एकच आहे. उजू म्हणजे सरळ नाही, उजू म्हणजे काय आहे? एकच आहे. अशा प्रकारचं किंवा उदाहरण देतात दुसरं, गगन भरी धारा, अंगरी कणी बहुवशी, उष्णता समान जैशी, तैसा नाना जीवराशी परेशवाशी, अंगरी कणी बहुवशी. इंगळ भरपूर असते, म्हणजे विस्तवाची जर लाकडं जळाली आणि त्याची इंगळ तयार झाली, त्या इंगळ एक असतो का अनेक असतात? अनेक असतात, पण त्याची उष्णता काय नाही. मग लहान इंगळाला हात लावला तर चटका कमी बसेल, मोठं असं आहे का? काय उष्णता समान आहे, त्याची समान उष्णता आहे. तसं नाना प्रकारच्या जीवामध्ये, देहामध्ये जीवाच्या रूपानं ते आत्मतत्वच काय झालेलं आहे? बसलेलं आहे. गगन भरी धारा, भरी पाणी एकची विरा, तैसा या भूताकारा सर्वांगी जो. पुन्हा उदाहरण देतात, गगन भरी धारा, आकाशातून गगनातून भरून किती किती धारा. आता पाऊस पडायला किती किती लाख, किती करोड धारा असतील. गणित का एक धार आहे का अनेक धारा येतात? मग अनेक धाराचं पाणी खाली पडल्यावर त्याचे रंग वेगळे आहेत का, आकार वेगळा आहे का? पाणी एकच, धारा वेगळ्या पण पाणी एक. तसं भूताचे आकार भिन्न येत, पण सर्वाच्या आत कोण आहे? तोच बसलेला आहे. हे भूतग्राम विषम, परे वस्तू ते येत सम, घटमठी योम जया परी. हे भूतग्राम विषम, भूतांचे आकार काय आहेत? विषम आहेत, पण आतलं जे वस्तू आहे, जे परब्रह्म आहे ते एकच आहे. जसं घटातलं आणि मठातलं आकाश काय आहे? एकच आहे. ती पोकळी भिन्न नाही. हे भूत नाना भूता हा नाशता भूता भासू, येत आत्मा तो अविनाशू, जैसा केयुरादिकी कसू सुवर्णाचा हा नाशता भूता भासू. आणि वरच्या भूतमात्राचा आकाराचा नाश झाला, भूतच नाशतो नाही का? नाही कोणताही असो, काहीचा तात्काळ नाश होईल तर काहीचा जरा कालांतरानं होईल. मला तिथं अविनाशी वस्तू नाही. आकाराला जे आले आकारात अवघे नाश, ग्राशियाला काळे, जे जे काय आकार वळण म्हणून आले त्याचा नाश होणार आहे. फक्त जरा कालांतरानं काहीचा होतो, काहीचा तात्काळ, एवढा त्याचा फरक. बरोबर आहे का नाही? आणि मग सगळ्या भूतांचा नाश होतो, पण आत्म्याचा नाश होत नाही. येत आत्मा तो अविनाशी, तो कसा आहे? अविनाश आहे. जसं लगडीचे अलंकार बनवले किंवा अलंकाराची लगड बनवली तरी सोन्याचा नाश होत, सुवर्णत्व जे आहे त्याच्यात काही बदल पडत नाही. केवरादिकी म्हणजे अलंकार. एवं जीव धर्म येनो, जो जीवेशी अभिन्नो, देखे तो सोन येनो ज्ञाना माझी. एवं जीव धर्म येनो, म्हणून तो या सगळ्या जीवाच्या धर्मावरून अभिन्न आहे. जीवाच्या धर्मावरून म्हणजे जीव, त्याचं कारण आहे जीवच त्याचं प्रतिबिंब आहे. परंतु ते प्रतिबिंब जरी आपल्याला थोडं आपल्या देऊन सांगितले, आपल्याला वाटलं त्याचा नाश झाला तरी बिंबाचा नाश होत नाही. ते प्रतिबिंब बिंबाशी काय होत असतं? एकरूप होत असतं. झाली आकाशाची तुटी, वचनेची तुटी तेथेची. वचनेची तुटी, फक्त आपलं वचन बदललं, त्याच्यात काही बदल झालेला नाही, काही बदल होत नाही त्याच्यात. तो आत्मा अविनाशी तत्व आहे ते, आहे का नाही? आणि असं जे पाहतात अर्जुना, देखे तो सुनयनो ज्ञानिया माझी, तो सगळ्या ज्ञानातला डोळस आहे असं तू समज. सगळ्या ज्ञानातला म्हणजे शब्द ज्ञानातला तो काय आहे? अनुभव. विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनाशे दर्शने. अशा महात्म्याचं नुसतं दर्शन घेतलं तरी आपलं काय जातं? साडी बुद्धी झाली समता. गेला वाद खंडोनी, हा वादच राहिला नाही, आहे का नाही?
ज्ञानाचा डोळा डोळसा माझे डोळसू तो विरेशा हे स्तुती नोहे वसा भाग्याचा तो ज्ञानाचा डोळा डोळसा माझे डोळसू तो ज्ञानाचा डोळा डोळसा माझी तो डोळसू ज्ञानाचे डोळे ज्यांना प्राप्त झाले आहे त्या ज्ञानाच्या डोळस माणसामध्ये तो डोळस आहे. ज्ञानाचे डोळे महाराज हे डोळे वेगळे आणि चर्मचक्षु वेगळे आणि ज्ञानाचे डोळे वेगळे बरोबर आहे का नाही. आता सगळ्या माणसांना ज्ञानाचे डोळे नसतात. ज्ञान सगळे जाणू शकत नाही पण ज्ञानाच्या डोळ्यामध्ये नुसतं शब्द ज्ञान झालं आणि त्याचं जर अनुभव ज्ञान झालं नसेल तर त्याला ज्ञानाचे डोळे असूनही काय या ठिकाणी काय मानले गेले आंधळ. सामान्याच्या दृष्टीनं तो डोळस आहे पण अनुभवला ते ज्ञान उतरलं नसेल तर तो शास्त्राच्या दृष्टीनं काय आहे आंधळाचे. असून हातपाय डोळे जाहलो मी आंधळ. हातपाय असूनी डोळे असूनी मी काय झालो कारण शब्द ज्ञान झालं काही फायदा नाही. डोळसू तो त्या सगळ्या ज्ञानामध्ये काय आहे डोळस आहे. हे वीरेशा हे वीर असलेल्या अर्जुना आणि हे अर्जुना आहे ही त्याची स्तुती नाही बरं का. माऊली म्हणतात की स्तुती नव्हे ही त्या महात्म्याची स्तुती चालली नाही. बोलायचं म्हणून बोलायचं नाही त्याचं वर्णन करायचं म्हणून करायचं नाही. बहु असा भाग्याचा तो खरंच भाग्यवान आहे. कोण तो ज्याला अशी दृष्टी प्राप्त झालेली आहे तो महात्मा तो खरा भाग्यवान आहे. बाकीचे सगळे करंट्या कपाळाचेच आहेत. भाग्यवान कोण आहे सगळ्यात या ओवीत जो या लक्षणात जो बसला तोच खरा काय आहे भाग्यवान आहे. नाही तर बाकीचे सगळे काय आहेत मग दुर्भाग्यवान आहेत. ऐसा ज्याचा अनुभव देवतया डोळ्याचे सगळ्यात असले समम पश्यन्ते सर्वत्र समवस्थित मेश्वरम नहि नस्त्यात्मनात्मानं ततो याति पराम गती. मला त्याच्या असं पूर्ण लक्षात आलं. दोन्ही त्यांना वेगळं वेगळं केलं. या देहाचा याचाही विचार केला आणि आत्मतत्वाचाही त्याला काय झाला चांगला विचार त्याच्या बुद्धीत तो म्हणजे दृढ निश्चय झाला असा त्या आत्मतत्वाविषयी. हे कसा आहे देह हे गुणत्रय धोकोटी देह धातूंची त्रिकुटी पांच मेळावा व खटी दारू नये गुण गुणेंद्रिये धोकोटी. गुण आणि इंद्रिय हे देह काय आहे त्या देहाचं वर्णन करतात. गुण आणि इंद्रिये याला राहण्याची ही धोपटी आहे. धोकोटी म्हणजे धोपटी लक्षात आली का. आता धोपटीच नाही राहिली नाही तेवढी राहिली नाही आता कारण आता दुकानं झाली आणि दुकानं झाल्यामुळे आता धोपटी राहिली नाही. धोपटी कोणाजवळ होती आहे का नाही अशी धोपटी त्याच्यात सगळं त्याचं जे सामान आहे नव्याचं ती कशात राहायचं धोपटी आपल्या याच्याजवळ होती मग मामाजवळ अशी आहे का नाही मग त्याच्यात ते सगळं टाकायचं आहे का नाही. तर तसं हे देह म्हणजे काय गुण आणि इंद्रिय राहण्याची काय आहे धोपटी गुणेंद्रिय धोकोटी. बर ठीक आहे. कशाची बनलेली आहे हा देहरूपी धोपटी कशाची बनलेली आहे धातूंची त्रिकुटी. 3 धातूची बनलेली आहे क वा आणि पित्त. एकही कमी जास्त झालं तर चालत. कप वाढला कप वाढल्यावर कप वाढलेल्या माणसाला माहिती कसं होतंय तर राज्यात मग उचलतंय का माझं. कप वाढला बरं पित्त वाढलं की पित्त वाढलं की उलट्या करून या पित्त वाढल्यावर नाही का नाही. आणि वात वाढल्यावर चिकनगुनिया. वात वाढल्यावर हातपाय काय होतात आकडे होतात. एकही तिन्हीची ज्या वेळेला साम्यता असते त्यावेळेला शरीरात रोग जोर करत नाही. बरोबर आहे. डॉक्टर बाबांनी एकदा पुरेकर बाबांच्या वाढदिवसाचं कीर्तन केलं होतं जोग महाराष्ट्रामध्ये. त्यांनी सांगितलं मी जेव्हापासून डॉक्टर बाबाला पुरेकर बाबांना तपासतोय तेव्हापासून त्यांचं कफ वात आणि पित्त समान कधीच नाही. कधी कफ वाढलेला तर कधी पित्त वाढलेलं तर कधी वात वाढलेलं तर कधी काही कमी झालेलं पण बिमार कधीच नाही. वाढलेलं कफ वात पित्त समान कधीच नाही आणि बिमार कधीच नाही. आता तपासणी केली 15 दिवसात दिल्लीच्या डॉक्टरांनी
नेहमीच तपासतात ते. पण त्यांनी त्या डॉक्टरशी सांगितलं, डॉक्टरांनी प्रेमानंद बाबाची 19 वर्ष झाली किडन्या जायले. त्यांनी सांगितलं ज्याच्या किडन्या जातात त्याचे किती उपचार करू द्या, पण त्याचं हिमोग्लोबिन कमी होत जातं, म्हणजे रक्ताचं प्रमाण. हिमोग्लोबिन काय होतं? कमी होतं. हे रवी पुरुषाच्या देहामध्ये हिमोग्लोबिन 14 पाहिजे आणि 12-13 स्त्रीच्या पाहिजे. आपलं 14 कधीच राहत नाही. 12च्या 11, 12, 11, 12, 10च्या पुढं किंवा 10च्या आसपास त्याच्या राहत असते. आहे का नाही? चांगला जाडजुडे माणूस पाहिला ते एखाद्या वेळेला 8-9 वर येते हिमोग्लोबिन त्याचं. आहे का नाही? मग ते रक्तात मग त्यांनी सांगितलं 14 पाहिजे. यांचं 16 भरतंय. 19 वर्ष झाली किडन्या जायला, त्याने हिमोग्लोबिन किती भरतंय? 16 कोणाचंच नसते, 14च पाहिजे. त्यांना विचारलं 16 कसं भरतंय? ते म्हणले कृष्णा विचारा, राधे विचारा. पावर कुणाचा आहे? कृष्णाचा आणि राधेचा आहे. नाही का? नाही का? हा, 3 गुणांची बनलेली आहे. 3 धातूची काय झालेली आहे? कफ, वात आणि पित्त. 5 मेळावा मोखटी, 5 जणांचा मेळावा आहे. 5 जणांचा हे काय आहे? मेळावा आहे. आकाश महाराज, पृथ्वी ताई, 4 पुरुष होते 1 स्त्री. पुरुष ताई, वायू दादा, आहे का नाही? पुन्हा अगदी भैया. 5 मेळावा येतवा. 5 मेळावा शेखे अनुसरेल पंचत्वा. 5 जणांची प्रॉपर्टी आहे. वखटी, दारुण वखटी, खूप वाईट आहे. ही काही चांगली नाही, असं हे शरीर आहे. हे कसे आहे? हे उघड 5 वेवली, 5 की लागली, जीव 5 सांपडले हरिण कुटी. हे उघड 5 वेवली, उघड 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 5 नाग्याची इंगळी. देह म्हणजे 5 नाग्याची काय? इंगळी. इंगळ्या काय करत असते? मनुष्य इंगळी आती दारू मज नांगा मारला 3. तिनं काय मारला? 5 नाग्याची इंगळी. कुणी कुणी नागे हानीत राहते. टोंगळा नागे हानीतो तर धडकं लागले तर डोकं नागे हानीत. काही कुठून दुखत नाही बरे, कुठून. त्या दिवशी त्या साहेब बसलो होतो मी, एक म्हातारी आहे म्हणजे साहेब, अहो शरीराचा असा आगच नाही की ते दुखायला काय काहीच सांगता येईल, पण असं जागाच नाही त्याची काय नाही. मग काय करावं, का करावं? मग इंजेक्शन पिजली. म्हणलं आजी, तारुण्यात कोणाचं दुखत नाही आणि म्हातारपणात दुखत नाही, अशी जागाच नाही. तुम्ही तक्रारला मोठ्या करायच्या नाही. आता दुखण्याची जास्त वाट पाहायची. कारण संत सांगत होते ना, उठी पुत्रा जाईवना तीर्थे रे हिंड. नामस्मरण केलं नाही, मग आता काय तक्रार करण्यात आलं आहे का नाही? असं सांगायचं की म्हातारे म्हणतो तू कसा महाराज का? काहीच्या काही सांगतो. हो सांगा बापाला, डॉक्टरला चांगलं. 5 नाग्याची इंगळी धनधनके काय करत राहते? आणत राहते. 5 की लागली, 5 प्रकारचा अग्नी. याच्यात त्यांचे कोणता पंचाग्नी साधन. पंचाग्नी साधन आहे ना, 5 अग्नी पेटून द्यायचे मधात बसायचं, ते साधक लोक करतात. आहे का नाही? तसा पंचाग्नी म्हणजेच काय आहे? शरीर आहे सारखं जाळत राहतं. शरीर म्हणजे काय आहे? जीव 5 सांपडली हरिण कुटी. जीव रूपी सिंहाला सापडलेला हरणाचा सापळा. जीवरूपी सिंहाला काय आहे? हरणाचा सापळा. ऐशी असून ये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी, अनित्य भावाच्या उदरी दाटीची ना. मौली ज्ञानोबा म्हणतात की अशा शरीरात राहून, चांगलं नाही माझं शरीर, धोका देत आहे शरीर, बरोबर आहे का? अशा शरीरात राहून काय आपण मरायला भेटतो, बरोबर आहे का नाही? मरण म्हणलं की बापा नको. तुम्हाला माहितीये का, मरण येणं नवल नाही. आतापर्यंत जगलो हे नवल. मरण येणं नवल, मृत्यू येणं नवल नाही. आतापर्यंत एवढे मरणाचे मार्ग असताना आपण मेलो
बरवे झाले आजीवरी. पंचीकरण सांगते एक छिद्र असलं तर घाटात पाणी हा, राहत. तर मग इथं याला 9 छिद्र आहे. मग कसं राहतं? बरोबर आहे का नाही? मला तसे लाखो छिद्र येतं, ठोकळ ठोकळ 9 येतं. जितके रोम तेवढे काय आहेत, पण 9 ठोकळ मांडली आहे का नाही? नवा ठाई फाटून गेली ती तो माशी दिलेली रे. 9 ठिकाणी फाटकी, याच्यातून आतापर्यंत गेला नाही प्राण. हे नवल आहे, हे काय आहे? नवल आहे. मग माऊली ज्ञानोबा राय म्हणतात. आता ही ओवी अत्यंत महत्वाची आहे. 2 ओव्या. या अशा शरीरात राहून, शरीराचं जे वर्णन केलंय, अशा शरीरात राहून असा कोण दुर्भागी, असा कोण पांढऱ्या पायाचा आहे की ऐसा असून ये शरीर. या अशा शरीरात राहून कोण नित्य बुद्धीची सुरी आणि ते भावाच्या उदरी दाखीची ना. हे शोभाचा लय जोर होता यावर. नाही उभी आहेच तशी. असा कोण आहे? काय माऊलीची, आता ती माऊलीची नजर आहे महाराज. आपल्या हात जे असत, तुका म्हणे दया चित्ती जे वासना, दयाची भावना दया करी. तुका बरं म्हणतात ज्याच्या चित्तात जे असतं त्याच्या भावना तशा असतात. आता माऊली ज्ञानोबा रायांनी नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाच्या उदरात घातलेली आहे, अनित्य भावाला मारून टाकलेला आहे. म्हणून माऊलींना वाटतं सगळ्यांनीच हे केलंय का? माऊली तुम्ही आमच्यात या, आमच्यात उतरा, आणि आमच्यात उतरल्यावर तुम्हाला समजल की लाखोत एखादाच असा की अनित्य भावाच्या उदरात ज्यानं नित्य भावाची सुरी काय केलेली आहे, घातलेली आहे. माऊली म्हणतात कोण आहे असा? याचा अर्थ माऊलीचं म्हणणं सगळेच असे कंटाळले, सगळे ते आलं कंटाळले, आणि सगळ्यांनी काय केलं की नित्य बुद्धीची सुरी चाकू. याचा अर्थ नित्य बुद्धीनं अनित्य भाव मारून टाकला. अशी नित्य बुद्धी त्यांची झाली की अनित्य भाव राहिला नाही. असं कोण आहे माऊली म्हणतात? घातत नाही, घालत नाही. कोण आहे असा? माऊली म्हणतायत परी ये दे असता जो न येची आपण या घाता, आणि शिकी पंडू सुता इथेच मिळे. परी ये दे असता तोच महाराज अनित्य भावानं नित्य भावानं अनित्य भावाचा घात करत नाही. कोण? जो नयेची आपणया घाता, ज्याला आपला नाश व्हावा असं वाटत नाही, तो नित्य भावानं अनित्य भावाचा काय करतो? नाश करतो. पण ज्याला आपला नाश झालेला चालतो, किती उलट प्रकरण आहे, सगळंच उलट प्रकरण. मी तर सांगते मला नेहमी की ज्ञानेश्वरी गाथा भागवत वगैरे हे जर ग्रंथ नसते तर साधकाकडून साधन झालंच नसतं. या लोकांच्या प्रवाहात वाहत असताना, साधन करत असताना हे शब्द म्हणजे साधकाला चालण्याचं बळ देणारे शब्द आहेत. कोणाच्या बळावर चालायचं, कोणावर विश्वास ठेवून चालायचं, हे शब्द नसते तर विश्वास ठेवायला जागाच नाही. कारण जिकडं पाहिलं तिकडं भरधाव गाड्या सुटल्या, तर अविनाशाकडे थोड्याच सुटल्या. सगळे पूर्व आले, पण कुणीकडं नाशाकडेच वाहिले का नाही. एखादा महाराज या फक्त हे सगळं परमार्थ साधन करणं, परमार्थाचं संसाराच्या नियमाच्या सगळ्याच बाजूने उलटे, सरळ नाही. काय आहे? विरोधात आहे. इकडे नियम आणि तिकडे नियम कधीच जुळत नाही. आणि इकडचे नियम तोडू जर एखादा तिकडच्या नियमानं लागला तर मग समाजात तो काय वाटतो? उलटा वाटतो. आणि उलट पोहत जाणं सगळ्यात काय असतं? न वाढो संतान. ही परमार्थाचे नियम संसारात बसतात का? वाढावे संतान, ग्रही व्हावे, कसं काय बसेल नियम? बसूच शकत नाही. अगदी उलट आहे, उलट आहे, 100% उलटचे. उलटचे सगळं. म्हणून ज्याला आपला नाश करायचा नाही त्याने नियम पाळा, तो करतो असं. मला तया देह संबंधातू प्रतिपदी आत्मघातू. देहाचा संबंध पावला पावलाला आत्महत्येचं पातक आपल्याला लागतात.
पावला पावलाला ती अशी संबंध ठेवला त्यानं पावला पावलाला आत्महत्येचं पातक लागतं. देह म्हणता ब्रह्महत्या पोटी येऊन या पाठी थापटी. आपण काय ब्राह्मण मारले नाही, पण मी देह एकदा म्हणलं तर कोटी ब्राह्मण मारल्याचं काय होतं पाप लागतो. ब्रह्म हत्या कोटी. आणि आपण ते पावला पावलाला कोणाला मी म्हणतो, देहालाच मी म्हणतो ना, देहालाच मी म्हणतोय की नाही. भगवंतच काढेल या चक्रातून काढू शकला तर नाही तर अनिग्न काय नाही अवघड. महाराज असा जो आपण या घातानं याची ज्याला आपला नाश व्हावा वाटत नाही. महाराज या संसारातला विषयाचा नाश, विषयाची काय विषय न मिळवणं ही हानी समजतो आपण, ही खरी हानीच नाहीये. म्हणे हानी या वेगळी मना नानी, या वेगळी हानी मना नानी. कोणता वेगळी देवाचा विसर पडणं याच्या वेगळी हानी दुसरी कोणती. विसरली तया थोर झाली आणि पचती लखानी. ज्याला आत्मघात व्हावा वाटत नाही, आपला नाश व्हावा वाटत नाही, तो मात्र हा विचार करतो. आणि हा विचार ज्यानं केला अर्जुना तो शेवटी मला प्राप्त होतो, मला प्राप्त होतो. मला माझं वैभव ते त्याचं वैभव असतं. काय 11व्या अध्यायात साधकाचा तर येईल आता पुढं काय त्या साधकाचा सत्कार, त्या साधकाची महाराज सगळे देव देवता असा एखादा कोणी साधक तिथं पोहोचत असेल तर सगळे त्याचं काय करतात, किती वैभवाला प्राप्त होतो. तेथे योग ज्ञानाची आकोडी ओलांडून जन्म कोडी न निघो या भाषा पुढे देते योगी. योगी जणांनी काय केलं, साधकांनी काय केलं, योग ज्ञानाची आकोडी. योग आणि ज्ञान याच्या बळानं, योग योग शब्दाचा अर्थ भक्ती योग. भक्तीला काय म्हटलंय, योगच म्हटलंय. भक्तीनं ज्ञानाच्या बळानं काय केलं त्यांनी, या बळानं ओलांडून जन्म कोडी. जन्म कोडी ओलांडून. महाराज याचं बळ मिळवण्याकरता कोट्यावधी जन्म त्यांना घालावी लागली. मागे बहुता जन्मी हेच करीता आलो. एका जन्मात होत नाही, सोपं नाही. आपण मी इथं ऐकायला येऊन बसलो ते या जन्मातलं थोडं कमी. माणसं कमी आहेत का बरं, कामात आहेत का, झडक्यात कुठे गेलेत, आता कुठे गेले झडक्यात. काम असेल तर सोडून द्या, कामात नाही, माणसाला कमी नाही तरी येतात का, येत नाही का. कोट्यावधी जन्म ज्यानं घातले महाराज त्यालाच बुद्धी होती जाण्याची, सोपं नाहीये. याचा अर्थ आपण इथं आलो तर आपला नाश निश्चित होणार नाही जर या प्रमाणाला सत्य येत महाराज. आणि नाश निश्चित आपला उद्धार नाही झाला तरी आपण नरकाला तर जाणारच नाही कडे. आणि आपण नरकाला गेलो म्हणल्यावर हे सगळे साधनं काय होत जातील, व्यर्थ होत जातील ना. सोपं आहे का महाराज. श्रवणाचे विषय बाई सवय येऊन साम्राज्य तिथं असं बरं सांगितलं, झोपू नका निमित्त येऊन बसा. येत इंद्रिया दुःख न देता मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता येत मोक्षाशी आईता श्रवणाची माझी. ओलांडून जन्म कोडी न निघो. आणि महाराज असं कोट्यावधी जन्म त्यांनी त्या साधनात घातले. आणि काय शपथ खाल्ली महाराज, शपथ खाल्ली न निघो या भाषा पुढे देती योगी. योगी साधक साधकांनी अशी महाराज याच्यात बुडी दिली. कशात, ब्रह्मस्वरूपात, की आता इथून बाहेर निघायचं. हे मी राशी बुडी दिली ब्रह्मरसात काय दिली, बुडी. आणि शपथच खाल्ली, बस झाला आता इथून बाहेर निघायचं. तो का म्हणे मग नये वृत्ती, वृत्ती वरी नाही, म्हणजे वृत्तीवर येत नाही असा त्याचा अर्थ नाही. आमची वृत्ती आता विषयाकडे इंद्रियाकडे येत नाही, वृत्ती येत नाही वर, नाही का नाही, वर येत नाही अशी म्हणून बुडी दिली. जे आकाराचे पहिलं तीर, जे नादाचे पहिलं मेर, तुर्याचे माज घर परब्रह्म, म्हणजे कुठं बुडी दिली, आकाराचे पहिलं तीर. जे आकाराचा पलीकडचा काट आहे, निराकार आहे, अशा निराकारात काय दिली, बुडी दिली. जे नादाचे पहिलं मेर, जे ध्वनीचा शब्दाचाही पलीकडचा काट आहे, शब्दही जिथपर्यंत पोहोचू शकत नाही. निरंजनी आम्ही बांधिले घर, निर्गुण निराकारी निरंतर राहिलो. तिथं काय राहिलं, निराकाराच्या ठिकाणी निरंतर राहिलो, तिथं घर बांधलं. तुर्याचे माझ घर, तुर्य अवस्था आहे. आपण 3 अवस्थेत राहतो, जागृती, स्वप्न
आणि सुसुप्ती, याच्या पलीकडची एक अवस्था आहे तुरीय अवस्था, आहे का नाही? तिला तुरीय अवस्थाही म्हटलंय किंवा समाधी, आणि दुसरे एक नाव आहे तिला. तुका म्हणे ती उन्मनी उन्मनी. नाश कार्या कारण. तिचं नाव काय? उन्मनी अवस्था. उन्मनी रामकृष्ण नामी उन्मनी साधी. उन्मनी अवस्था ही चौथी अवस्था आहे. 3 अवस्था आहेत, आहे का नाही? ज्या वेळेला मन इंद्रियाबरोबर स्थूल विषयाचा उपभोग घेत त्या अवस्थेला जागृती अवस्था असं म्हणतात. मन इंद्रियाशी मेळ करून स्थूल विषयाचा काय घेत? भोग घेत, त्या वेळेला त्याला जागृती म्हणतात. मन ज्या वेळेला इंद्रिया वाचून सूक्ष्म विषयाचा भोग घेत त्यावेळेला त्याला स्वप्न म्हणतात. तिथे इंद्रिय लागत नाही, त्याला मन असतं, पण त्याला इंद्रिय लागत नाही. इंद्रिया वाचून सूक्ष्म विषयाचा भोग घेत त्यावेळेला त्याला स्वप्न म्हणतात. आणि ज्या वेळेला मन आपलं कारण अज्ञान त्या अज्ञानामध्ये विलीन होतं त्यावेळेला त्याला सुषुप्ती म्हणतात. मन त्यावेळेला अज्ञानामध्ये काय असतं? लीन असतं, त्यावेळेला त्याला सुषुप्ती म्हणतात. आणि मनाचा मनपणा सोडून, मनाचा स्वभाव सोडून जे वेळेला स्थिर होतं त्यावेळेला उन्मनी म्हणतात. हे काय म्हणतात? तुरीय अवस्था म्हणतात. मनानं संकल्प विकल्प तिथं काय केलेले असतात? सोडलेले असतात. पण ही शेवटची अवस्था नाही, कारण तुरीयेचे माज घर म्हटलंय ना. माज घर म्हणजे आतलं घर, म्हणजे तुरीय अवस्थेच्या आत एखादं घर खोली आहेच. ती खोली कोणती आहे? मला तुरीय अवस्थेत मनानं स्वभाव सोडलेला आहे. मनानं जो संकल्प विकल्पाचा स्वभाव सोडलेला आहे ती तुरीय अवस्था आहे. स्वभाव सोडला तरी पुन्हा या स्वभावावर ते येऊ शकतं. समाधीतून तुरीय अवस्थेतून पुन्हा जागृतीत येऊ शकतो. पण ज्या ठिकाणी मनाचा मनपणाच राहिला नाही, मन हे राम झाले मुद्दल जाय तेथ अहम भावाधिक आहे. मनच राहिलं नाही, मनच ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होऊन गेलं, ती शेवटची काय आहे? अवस्था. आणि अशा अवस्थेला ते साधक प्राप्त होतात, ते ब्रह्म होतात. थोडक्यात आपल्या भाषेत ते काय होतात? ब्रह्म होतात, आहे का नाही? तुरीयेचे माजघर कोणतं? हे माजघर तुरीयेचं परब्रह्म, श्रेष्ठ असलेलं ब्रह्म, आहे का नाही? ते ब्रह्म ते काय होतात? होऊन जातात. कोणतं ब्रह्म आहे ते? कुठं राहत ते? आहे का नाही? आकाराचे पहिलं ते त्याचं ठिकाण नाही, कारण आकाराचं पहिलं ते कसं आहे ते? मोक्षासकट गती जेथे येते विश्रांती, गंगादी अपांपती सरिता जेवी. मोक्षासकट गती जेथे विश्रांती येते. मोक्षासकट सगळ्या गत्या, किती गत्या आहेत? 3 गत्याचं वर्णन केलं. उत्तम गती, मध्यम गती आणि अधोगती, आहे का नाही? आता काय? उत्तम श्रेष्ठ गती म्हणजे वरची गती, अधोगती म्हणजे खालची गती, आणि मध्यम म्हणजे मधली. पण कुठून वरती आणि कुठून खाली? मधात कोण आहे? तर मधात मनुष्य आहे. मनुष्य काय आहे? मधात आहे. मधातून मनुष्यापासून खाली जाणं हे अधोगती, आणि माणसाच्या योनीपासून वरच्या योनीला जाणं हे काय आहे? उत्तम गती, श्रेष्ठ गती. त्याला सद्गती आपण म्हणतो, बरोबर आहे का नाही? खालची योनी, मग खालची योनी काय? माणसापासून कुत्रा होणं, डुक्कर होणं, मांजर होणं, नाही, झाड होणं. पुन्हा खाली गेला झाड झाला, पुन्हा माती. ऐसे होती तृण लोह लोष्ट पाषाण. की खाली 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 खूप खाली जाणं, किती खाली जाता येत. आणि उंच, मग उंच वर सगळेच आले. इंद्रलोक आला, ब्रह्मलोक आला, स्वर्ग आलं, वैकुंठ आलं, कैलास आलं. हे सगळ्या गत्या कुठल्या आल्या? वरच्या आल्या. पण याच्यात पेक्षा एक मोठी गती आहे ती मोक्ष गती. सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? उत्तम, आदम आणि मध्यम. माणसाचा येथे केले नव्हे काही लंडीपण खोटे बाई. माणसाचा ती असा आहे 4 रस्त्यात मधात उभा आहे. कुणीकडे जाता येत? खाली जाता येत, वरही जाता येत, आणि मधातही राहता येत. तसं कर्म असे
तुकोबाराय ज्ञानोबारायांनी वर जाणंही मान पसंत केलं नाही, खाली जाणं तर डोक्यातच नाही, मधात राहणं काय केलं? जन्म घेण मे नाना बहु भोगेन, तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे आम्हाशी. कशा करता? तर भक्ती करण्याकरता. हीन जन्मांतरी हेची करावया खरे. पंढरीचा वार करी होता थोरी जोडी. जोडी पंढरीचा वार करी, मला मी याच्या करता काय घेईन? जन्म घेईन. याची दान दे गा देवा तुझा विसरण, गुण गायीन आवडीने, याची माझी सर्व जोडी. याच्या करता मी जन्म घेईन, आहे का नाही? आणि म्हणून कारण मुक्तीवरील भक्ती जाण अखंड मुखी नारायण. पण मोक्षा सगळ गती, सगळ्या अवस्था जिथे विश्रांतीला येतात ते स्थान ब्रह्म ठिकाणी, आहे का नाही? अशा प्रकारे कशाप्रमाणे गंगादी अपांपती सरिता जेवी. गंगा आहे ज्याच्या आधी अशा सगळ्या नद्या समुद्रात काय येतात? विश्रांतीला येतात. सगळ्या गत्या तिथे जाऊन विश्रांतीला जातात. गंगा सागर संगम अवघ्या झाल्यावर मी एकमय, अशा त्या तिथं सगळे एकरूप होऊन जातात. ते सुख येण्याची देह पाय पाखाळणी आला आहे, जो भूत वैषम्य नोहे विषम बुद्धी. सुख येण्याची देह ते सुख ब्रह्म सुख. जे काय काय भक्तीमध्ये ब्रह्म सुख मेल्यावर भोगायला मिळत नाही. तू काय म्हणे? खातो आनंदाचे लाडू. कधी जेही असतात याची डोळा बघू मुक्तीचा सोहळा. याच देहा मला जे सुख ब्रह्म स्थितीला प्राप्त झालेल्यांना मिळतं, ते सुख भक्ताला कुठं मिळतं? या देहाला. ज्ञानी जे सुख आसनी शयनी, हरी सुख पावले रे. कोणा पावले? गोकुळच्या गवळिया गोपी गोधना सकाळा. बापर कुमादेवर विठ्ठल सुख सौंकड यादी दिली सगळ्यांना, गोपीला गाईला मला सगळ्यांना ते सुख काय झालं? सगळ्यांना मिळालं. किती मिळालं? माऊली ज्ञानोबारांनी त्या सुखाचं वर्णन केलंय. ते सुख पाय पाखाळणी आहे. पाय पाखाळणी ते सुख आहे. एखाद्या आपण गेलो कार्यक्रमात, गेलो तिथं फिल्टरचं पाणी असतं. तुम्ही पाहिलं असेल कदाचित, फिल्टरचं पाणी असतं. आणि मग ते पाणी कमी असतं. मग माणसं काय म्हणतात? हात धुयाचं नाही बरं या पाण्यानं. हात धुयाला काय आहे? दुसरं पाणी. हे पाणी फक्त काय करायचं? पियाचं. या पाण्यानं हात धुयाचा नाही. पण महाराज काही ठिकाणी एवढं पाणी असतं, हात नका धु, पाय धुवा. पाय पाखाळणी जनाबाईचा भंगे. देव खाते, देव पिते, देवावर सगळं. किती सुख झालं. पाय पाखाळणी म्हणजे पाय धुण्यापुरतं, याचा अर्थ मुबलक, काही कमी नाही. पाय पाखाळणी सुखला आहे. आणि कुठला आहे? येण्याची देह. याच देहामध्ये ते सुख. ब्रह्मज्ञान तेथे हिंदे दारोदारी आविर्ले संती विश्व. ब्रह्मज्ञान तेथे हिंदे दारोदारी काय कळेची गोपा आहे माझी त्याचे घर, दौडी ती दूर न पोसवे म्हणून. आम्हाला तुझा काय करत नाही. पाय पाखाळणे आलाय. पण कुणाला? त्याचं पुढे सांगतात, जो भूत वैषम्य नोहे विषम बुद्धी. भूताच्या विषमतेनं त्याची बुद्धी विषम होत नाही. आता हे सोहळे झाले. महाराजांची संगती कशी? भूताची विषमता आपल्या परीने सांगतो. काय मला एक सांगा, भूतात विषमताच नाही. अरे मी मागे सांगितलं होतं, पांडुरंगाने जर येऊन आपल्याला शिव्या दिल्यात, आपल्याला आनंद होईल का दुःख होईल? आनंद होईल. मला खरी पतिव्रता असते ना. तुम्ही कधी एखादी माऊली म्हणती, एखादी दुसरी माऊली म्हणजे वैष्णवदर्शी जाऊ दे ना, नको माय मला त्या दिवशी जास्त टाइम बसले तर आमच्या भावानं शिव्या दिल्या किंवा मारलं. मला सांगा, एखाद्या व्यक्तीला शिव्या कोण देणं, कोण मारणं, हे मानास्पद आहे का अपमानास्पद आहे? मानन सांगायचं आहे का तो अपमान आहे ना. आणि ती माऊली तर मानानं सांगते, मला बाई आमचं बोलताना नाही मारतो, मानानं सांगते का? मालक मानलंय त्याला.
आणि मग आपल्या मालकानं शिव्या दिल्या काय आणि मारलं काय, आणि मग सगळ्याच यात जर आपला मालक बसलेला आहे पांडुरंग आहे, तो कोणाही शिव्या दिल्या तर आनंद व्हायला पाहिजे का दुःख? म्हणून ते सुख पाय पाखाळणी याला सुखाचे नाही. माझा स्वामी सर्वभूती मानी छावा खाऊन माझाच मालक आहे. आणि मालकाकडून कोणी मालाची अपेक्षा करतं का? मालकानं अपमान करावा, मालकानं आपल्याला काय करावं? मारावं, म्हणावं, दोन शिव्या द्या, अशा प्रकारचे. आपलाच पांडुरंग बद्दल सगळ्यात बसलेला आहे तर कोणी शिव्या दिल्या काय दुःख होण्याचं काय नाही, कारणच नाही. म्हणून विषमबुद्धी ज्याची नाही त्याला हे सगळं सुख काय होतं? मिळतं. दीपाची आपुडी द्यायची एकच देश तैसा जो असतो असे सर्वत्र इशू. त्यांचा असा निश्चय झालेला आहे की लाख कोट्यवधी दिवे जरी असले तर त्याचा प्रकाश काय आहे? एकच आहे. तसा अनेक जरी प्राणी दिसत असले तर त्या सर्वत्र इशू आमचा ईश्वर सगळ्यामध्ये काय झालेला आहे? बसलेला आहे, नाही का नाही? ऐसे नाही समत्वे पंडित होता जे तो देखत जाता तो मरण आणि जीवता नागवे पुढा. आणि असं अर्जुना अशा समत्वेनं समतत्वानं म्हणजे सगळ्यामध्ये समान माझा परमात्मा भरलेला आहे असं ज्याचं जीवन जगणं असतं किंवा असं जगणं ज्याचं तू पाहशील अर्जुना, तर असं समज तो महात्मा मरण आणि जीविता नागवे पुढा. पुढा म्हणजे स्पष्ट समज की तो मरणानं आणि जन्मण्यानं नागवल्या जात नाही नागवल्या जात. आपण जन्म नाही नागवल्या गेलो, पण जन्मातलं नागवणं आपल्याला कळत नाही, ध्यानात राहिलं नाही. तिथे आपण प्रार्थना करत होतो एक वेळ करी या दुःखा वेगळे. आणि आता मरणाचं कळतंय ना आपल्याला. डॉक्टरनं सांगितलं या घरी नेवर कसं होते मग समजत आहे का नाही. म्हणून मरण आणि जीविता मरणाच्या दुःखानं आणि जन्माच्या दुःखानं तो नागवल्या जात नाही. म्हणून तो दैव आगळा वाणीत असो वेळोवेळा जे साम्य शेजे डोळा लागला तर म्हणून तो दैव आगळा. म्हणून तो आगळा वेगळा भाग्यवान महात्मा आहे. वाणीत असो वेळोवेळा माऊली म्हणतात वेळोवेळा वाणीत असो. अशा महात्म्याचं वर्णन एकदा करू नये तर काय करावं? वेळोवेळा करावं, वेळोवेळा करावं, आहे की नाही. तुकोबाराय सुद्धा म्हणतात निघे माझी वाचा तुटी महालाभ सुखासाठी. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे फुकट लाभे ना. म्हणून निघे माझी वाचा तुटी. माझी वाचा कधी त्यांचं वर्णन करताना थांबत नाही. हे असो जेथ वाचा विसावे ते साधू कथा. त्याच कथा पुन्हा का सांगाव्या? बरेच लोक म्हणतात महाराज तेच भागवत तेच रामायण काय कथा बदला ना हो, काही दुसऱ्या कथा सांगा. आता तू चरित्र लिहून ठेवू दे पण सांगू काय करावं. तेच त्याचं कारण काय? तेच का? ज्ञानेश्वरीची 108 पारायण करायचे, त्याच्यापेक्षा 108 ग्रंथ वाचायचे नाही. तेच का त्याचे 108 पारायण करायचे का? तेच महाराज हे काय आहे? सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम आपण जेवतो, तेच खातो का काही बदल खातो? गहू तेच, ज्वारी तीच, भाजी आई त्याच का काही बदल झालाय? कोण आलंय पण आता म्हणता येईल हे असे म्हणणाऱ्या लोकांकरता येते, आपल्या करता नाही. कोणी लय कंटाळा आला म्हणून एका दिवशी ज्वारी गव्हाची भाकर खायची सोडून शेण खाल्लंय का? खाल्लंय का? कोण नाही खाल्लं. महाराज ज्ञानेश्वरी गाथा सोडून इतरत्रची वर्णन करणं, स्तुती करणं म्हणजे भाकर खाऊन सोडून काय खाणे? तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायने तर देवाकडे मागणी केली, नरस्तुती आणि कथेचा विकारा हे नको दातारा. घडो देव ऐशा कृपेची बाकी तू करुणा आहेशी तू राणा उदाराचा. आहे का नाही? म्हणून महाराज मग तेच का खायचं आहे का? खाणं जरी ते असेल पण प्रत्येक वेळेला तृप्तीचा आनंद वेगळा आहे. प्रत्येक वेळेला भूक घालवण्याचा आनंद वेगळा आहे. तसं त्याच वव्या तेच प्रमाण तेच चरित्र असतील पण त्या तृप्तीचा आनंद प्रत्येक वेळेला काय असतो? महाराज त्याच्यातून तीच ओवी तोच अभंग तुम्ही दररोज म्हणाले, अभंग तोच आहे पण त्याच्यातून मिळणारा लाभ दररोज वेगळा आहे.
म्हणून या वंचावे ते जीवे त्यांनी शेण खावे काशासाठी. तुकोबर आहे कशासाठी काय आहे का नाही काय 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 गरज नाही मला. म्हणून वाणीत असो वेळोवेळा वाणीत असो वेळोवेळा वर्णन करावं तर कुणाचं करावं? अशा महात्म्याचं करावं. कोण्या महात्म्याचं? जे साम्य शेजे डोळा लागला तया तो झोपलाय. कुठं झोपलाय? साम्य शेजे समानतेच्या शेजेवर ज्याचा निवांत सुखे मी निजलो का शून्य सारोने येथे त्रिकुट शिखरे गादान मिळे आई ते. अशा ठिकाणी तो झोपलेला आहे, त्याचा डोळा लागलाय, त्याचं वर्णन वेळोवेळा करावं असं माऊली ज्ञानोबराय म्हणतात. तुला आता त्याचं काही वर्णन केलेलं आहे त्याचा विचार आपण उद्याला करूया. पुंडलिक विठ्ठल.